दीपा कदम ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत. दीपा मॅम, कसं बघताय तुम्ही या सगळ्या निवडणुकांकडे? गेल्या 5 वर्षाचा सगळा पट समोर आहे आपल्याकडे, कसं बघता? आपण मागच्या 2019 मधल्या निवडणुकीचे पूर्ण सावट हे 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीवरती आहे. म्हणजे 2019 मध्ये जे भूत सत्ता स्थापनेचं जे चढलं होतं मानेवरती महाराष्ट्राच्या, ते अद्यापही उतरलेलं नाही आणि ती पूर्ण निवडणूक ही 2024ची 2019नेच कॅरी केलेली आहे. लाडकी बहीण योजनेने महायुती सरकारला या मागच्या 2-3 महिन्यांमध्ये आधार दिला आणि त्याच्यानंतर निवडणूक ही पूर्णपणे एक रिंगणात आलेली आहे आणि जी टफ झालेली आहे. म्हणजे सत्तेच्या संदर्भातली जी एक चर्चा रंगात आलेली आहे ती लाडक्या बहीण योजनेच्या अवतीभोवतीच ही पूर्णपणे निवडणूक रंगलेली आपल्याला दिसते. आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये आपल्याला धारावी पुनर्वसनाचा जो प्रश्न होता, तर त्याच्याविषयी महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणात आवाज उठवला आणि तर ते एक चर्चेत आलेलं आहे.